हे गाईज, मी मेघा. तुम्ही बघता मेघाज टिप्स अँड न्यूज. बिग बॉस फिनाले झाल्यानंतरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. 2-4 दिवसामध्ये एकही व्हिडिओ करणं मला जमलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना खूप मिस करत होते आणि ऑफकोर्स बिग बॉसला सुद्धा खूप मिस करत होते. आपण सर्वांनी जे काही मेघाचा जर्नी पाहिला होता, त्यामुळे प्रत्येक वेळी 9-9:30च्या दरम्यान असं वाटत होतं की तिला पाहावंसं, किंवा ती जे काही स्ट्रगल करत होती ते खरंच कुठेतरी आपल्यालाही रिअल लाईफ मध्ये सुद्धा कुठेतरी हेल्प करणारं वाटत होतं. त्यामुळे ते बघायलाही छान वाटत होतं. अजून बिग बॉस का एवढा लवकर संपला असं थोडंसं एंडिंगला वाटायला लागलं होतं. आणि तुम्हाला सर्वांनाही खूप मिस करत होते. प्रत्येक गोष्ट बघितलेली तुम्हाला सांगण्याची सवय झालेली होती. आणि हा बिग बॉस बरोबर आपला सुद्धा जर्नी एकदम छान झालेला होता. सगळ्यांच्या कमेंट्स एकदम छान छान आलेल्या होत्या. कमेंट्स जे कोण मेघा फॅन्स होते त्यांनी, मेघा फॅन्स असतील त्यांनी मेघाबद्दल पॉझिटिव्ह कमेंट केलेल्या होत्या. ज्यांना मेघा आवडत नाही त्यांनी सुद्धा काही कमेंट्स केलेल्या होत्या. त्यांना जे फॅन्स आवडतात त्यांच्याबद्दल, स्मिता असेल, आस्ताद असेल किंवा रेशम असेल, त्यांच्याबद्दल छान छान कमेंट्स केलेल्या होत्या. ते वाचायला ऍक्च्युली निगेटिव्ह जरी कमेंट असतील तरी सुद्धा वाचायला छान वाटत होतं. कारण निगेटिव्ह गोष्टी सुद्धा किती स्पोर्टिंगली घ्यायच्या आहे कुठेतरी मेघानेच सांगितलं होतं बिग बॉसमध्ये. त्यामुळे ते सुद्धा बघायला वाचायला छान वाटत होतं. आणि त्यांच्या आवडत्या कंटेस्टंटमध्ये किंवा इतर कंटेस्टंटमध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत हेही एक ऑब्झर्व करावं असं वाटायचं त्यावेळेला. कारण सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये मेघा, सई, पुष्कर यांचाच ग्रुप खूप आवडायचा, त्यामुळे त्यांच्याच पॉझिटिव्ह पॉईंटकडे जास्त लक्ष द्यायची सवय लागलेली. पण जेव्हा सर्वांचे आवडते कंटेस्टंट समोर यायला लागले, रेशम, राजेश केल्यानंतर पॉझिटिव्ह दिसायला लागली, आस्थाही काहीसा चेंज झाला. त्यानंतर स्मिता तर एकदम व्यवस्थित तिचा जर्नी सुरू झाला. त्यानंतर त्यांचेही पॉझिटिव्ह पॉईंट्स बघावेसे वाटायला लागले. फायनली हा बिग बॉस संपला आणि मेघा दाढी विन झालेली आहे. आणि मला बऱ्याचशा रिक्वेस्ट आलेल्या होत्या की तुम्ही तुमच्या चॅनलवर मेघाला बोलवा किंवा मेघाबरोबर इंटरव्ह्यू घ्या, मेघाबरोबर इंटरॅक्शन झालं का वगैरे बऱ्याच जणांनी विचारलेलं होतं. पण मेघाबरोबर इंटरॅक्शन होणं मला जर शक्यच नाहीये, कारण मी राहते ते ठिकाण खूप वेगळं आहे. मी मस्कतमध्ये राहते आणि मेघा मुंबईमध्ये आहे. मुंबई टू मस्कत खूपच लांब आहे, त्यामुळे तिला इथं आणणं शक्य नाहीये. इंडियामध्ये असती तर एखाद्या वेळेला पॉसिबल होतं. आणि मी मस्कतमध्ये बिग बॉस बघत होते, बिग बॉस इथं व्यवस्थित दिसत होतं, हीच एक मोठी गोष्ट आहे इथं. आणि ते एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबरही शेअर केले. आणि हा बिग बॉसचा जर्नी बिग बॉस बरोबर ज्या कंटेस्टंट बरोबर झाला तसाच आपलाही एकदम छान झाला. एक छान बॉन्डिंग झालेलं की काय कमेंट्स येतात किंवा मी केलेल्या व्हिडिओवर इतरांचं काय मत आहे किंवा मेघाबद्दल पॉझिटिव्ह किती लोकांचं मत आहे. एक मी पण मेघाची फॅन झाले होते, त्यामुळं ते सर्वांचं वाचायलाही छान वाटत होतं. इतर लोकांच्या रिव्ह्यूमध्ये पण मेघाबद्दलचं काय मत आहे हे बघायलाही छान वाटत होतं. तुमचं प्रेम असंच राहू द्या. आणि एकदम महत्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे माझं चॅनल फार काही जुनं चॅनल नाहीये. खूप थोडे दिवस झाले माझ्या चॅनलला. आणि माझ्या चॅनलवर मी सुरुवातीला काही टिप्स दिलेल्या होत्या, मदर केअर आणि बेबी केअरवर टिप्स आहेत माझ्या. पण मी बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे. हिंदी बिग बॉस मी नेहमीच फॉलो करत असते आणि मराठीमध्ये बिग बॉस आल्यानंतर कुठेतरी खूप छान वाटायला लागलं होतं. आणि ते मराठी बिग बॉसचे एक्सपिरियन्स सर्वांशी शेअर करावे का हा विचार मनात आला आणि मी हे सर्वांशी शेअर करायला सुरुवात केली. खूप कमी दिवसामध्ये याला खूपच छान यश मिळालं मला. आणि जे काही युट्यूबचे रूल्स आहेत, म्हणजे 1000 सबस्क्रायबर असतील किंवा 4000 वॉच अवर असतील, ते खूप कमी एपिसोड्स मध्ये माझे हिट झाले. त्यामुळे सर्व माझ्या सबस्क्रायबर्सना खूप 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 थँक्यू आणि धन्यवाद. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. त्यानंतर मी ज्या टिप्स देणार आहे त्या डेली लाईफमध्ये युजफुल अशा टिप्स देणार आहे. तुमच्या घरामध्ये कुणीही बेबी असेल किंवा कोण मम्मा असेल, बहीण असेल, कुणाची मावशी असेल, ताई असेल, कुणीही असतं, दादा असेल, त्यांचे बेबी असतील, कुणाचीही बेबी असतील, त्यांना माझ्या टिप्सची लिंक शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या रेग्युलर लाईफमधल्या ज्या आपल्याला युजफुल अशा ब्युटी टिप्स मी देणार आहे त्याही त्या तुम्ही फॉलो करू शकता. ज्या काही तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही विचारू शकता, त्याच्यावर मी टिप्स देत जाईन. आणि बिग बॉस हिंदी आल्यानंतर परत आपण भेटूयाच. बिग बॉस हिंदीच्याही रिव्ह्यूमध्ये आपण भेटूया. त्यावेळी बिग बॉस हिंदीमध्ये काय वेगळं होणार आहे ते आपण बघूया. त्यानंतर परतचे सुद्धा मराठी सीझनमध्ये आपण भेटतच राहू. पण जे बिग बॉस फॅन, फक्त बिग बॉस फॅन असतील त्यांना युजफुल अशा सुद्धा टिप्स माझ्या चॅनलमध्ये मी देत राहीन. आणि आज हा जो जर्नी झाला याबद्दल सांगायचं होतं. बिग बॉसचा जो जर्नी झाला तो आपण स्वतः मेघाने कुठेतरी इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीही माझ्याबरोबर हा जर्नी फील केला आहात आणि तसंच कुठेतरी झालेला आहे.
मेघा प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये किती पॉझिटिव्हिटीनी अँसर्स देते, किती पॉझिटिव्हिटी स्प्रेड करते हे आपल्याला दिसलं. बाकीच्यांचेही इंटरव्ह्यूज आपण बघितलेले आहेत, मी कुणावरही टीका करणार नाहीये, पण एक रिअलिस्टिक मेघामध्ये खरंच एक आपल्याला घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक कंटेस्टंट बद्दल ती पॉझिटिव्हली अँसर्स देते. प्रत्येक कंटेस्टंट बद्दल कितीही तिथं भांडण झालेलं असू दे, कितीही तिला टार्गेट केलेलं असू दे, पण ती प्रत्येक कंटेस्टंट बद्दल पॉझिटिव्ह अँसर देते. ती आजच तिचा IBN लोकमतवरचा जो न्यूज 18 लोकमतवरचा जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये तिला बरेचसे क्वेश्चन्स आले आणि खूप छान छान क्वेश्चन होते. तुम्ही सई पुष्करशी बोलू नका, त्यांनी तुम्हाला असं केलं वगैरे वगैरे तिला सांगितलं. तिनं एकदम छान अँसर दिलं. नाही, तो गेम होता ना, आपण आपल्या मनामध्ये असं निगेटिव्हिटी ठेवून आपण पुढे नाही जाऊ शकत. हे कुठेतरी आपल्याला रिअल लाईफमध्येही फॉलो करावं लागतं. आणि सई पुष्करचं तिथं काहीतरी चुका झाल्या असतील तर माझ्याही बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. मीही बऱ्याच जणांचं मन दुखावलेलं असेल, असं मनात ठेवून काहीच उपयोग नाहीये. तुम्ही माझे फॅन्स आहात, माझ्याबद्दल केअर करणं चांगली गोष्ट आहे, पण लाईफमध्ये पुढे जाणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे मला सर्वांशी बोलायला नक्कीच आवडेल असं वगैरे ती बोलते. खरंच एक इन्स्पायरिंग तिचं बोलणं असतं. महेश मांजरेकर सरांबद्दल सुद्धा तिला क्वेश्चन विचारण्यात आले तिच्या इंटरव्ह्यूमध्ये की ते बायस्ड होते असं वाटलं का. खूप तिच्या फॅन्सने म्हणजे आपणच सर्वांनी बऱ्याचदा असे क्वेश्चन केले होते की महेश मांजरेकर सर मेघालाच बोलले, काही चूक नसते वेळी बोलले, पण तिनं असं फील नाही केलं. हा तिचा मोठेपणा आहे. ती बोलली की माझी चूक होतीच, मी पर्सनल अटॅक करणं ही माझी चूक होती, किंवा भलेही तुमच्या दृष्टीने ही माझी चूक नसेल, पण मी रिअल लाईफमध्ये सुद्धा असं वागणं चुकीचंच आहे, मी कुणाबद्दल असं बोलणं चुकीचं आहे, हे कुठंतरी मला रिअलाइज झालं. तुमची सोबत माझ्याबरोबर कायमच होती, पण मोठ्या माणसांनी रागवणं हे त्यांचं कर्तव्यच असतं. आपल्या घरचे लोक सुद्धा आपल्याला रागवतात, मग त्यांच्याबरोबर एवढं रागवून राहणं बरोबर नाहीये. ते माझे गुरु आहेत. बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्हली बोलली. रेशमबद्दल असू दे, अस्ताकबद्दल, पुष्कर, सई, शर्मिष्ठाबद्दल तर खूपच छान बोलली ती. शर्मिष्ठा बरोबर मला BB12 मध्ये जायला, हिंदी BB12 मध्ये जायला सुद्धा आवडेल वगैरे वगैरे बोलली. म्हणजे आता बिग बॉस संपल्यापासून 4 दिवस मेघाचा जर्नी बघावासा वाटत असला तरी मेघाचे प्रत्येक इंटरव्ह्यू बघावेसे वाटतात. तिचं ऍक्च्युली आपण बिग बॉसमध्ये पाहिलंय की तिचं स्पीच ऐकावंसच वाटतं. इपिक असतं एकदम, काहीतरी छान ती बोलणार हे माहितच असतं. वीकेंडच्या डावमध्ये आपण बघितलं, मीडियामध्ये बघितलं, किंवा इतर लोकांच्या समोर तिला कोण बोलू देत नव्हतं. बाहेरचं कोण येईल त्यांच्या समोर जे काही ती बोलायची ते ऐकावंसच वाटायचं. त्यामुळे तिचे इंटरव्ह्यू बघायलाही इंटरेस्टिंग वाटतात. आणि मी जवळजवळ बरेचसे इंटरव्ह्यू तिचे बघितले, सगळे नसतील बघितले पण बरेचसे बघितले. त्याच्यामध्ये जे काही डिफरंट क्वेश्चन्स होते ते मी बघितले, छान वाटले. तुम्हाला पण आवडत असेल मेघाला बघायला, किंवा काय करावं आता बिग बॉस संपल्यानंतर हे समजत नसेल तर तुम्ही प्रत्येक कंटेस्टंटचे इंटरव्ह्यूज बघू शकता आणि त्याच्यामध्ये डिफरन्स कळू शकतो तुम्हाला की मेघाने किती पॉझिटिव्हिटी स्प्रेड केलेली आहे. आणि तिनं फॅन्सना सुद्धा सांगितलेलं आहे की प्लीज स्प्रेड पॉझिटिव्हिटी. प्रत्येकाला, जर तुम्ही माझ्यावर लव्ह करतात तर इतर ठिकाणी सुद्धा लव्ह स्प्रेड करा. तुम्ही इग्नोर करा, तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यांना इग्नोर करा, परंतु पॉझिटिव्हिटी स्प्रेड करा, निगेटिव्हिटी करू नका. त्यांच्या फॅमिलीला काय वाटेल याचाही कुठेतरी विचार करायला हवा. आणि ते एकदम छान बोलली मेघा की एखादा कंटेस्टंट तुम्हाला आवडत नसेल पण त्याच्या फॅमिलीचा त्याच्यामध्ये काही दोष नाहीये. ते निगेटिव्ह कमेंट वाचल्यानंतर फॅमिलीही कुठेतरी हर्ट होत असेल आणि त्यामुळे प्लीज तसं काही करू नका. हे बोलणं तिचं मला खूपच आवडलं. आणि बिग बॉस संपल्यानंतर खरोखर तो टायमिंग कसा घालवावा हे कळतच नाहीये. आणि रेग्युलर व्हिडिओ माझे आता सुरू करेनच मी. या 2-3 महिन्याच्या कालावधीत कंटिन्यू व्हिडिओ झाल्यामुळं थोडंसं 2-4 दिवस रेस्ट घ्यावीशी वाटली. आणि परत मला वाटते बिग बॉस 14 दिवसाच्या जर्नी काही काही दाखवण्यात येतो, तो काही बघावासा वाटत नाही कारण पहिल्यांदाच आपण बघितलेला आहे. पण कधीतरी थोडा वेळात जरी बघितला तरी त्याच्यामध्ये सई पुष्कर असतील किंवा सईनं जे काही सुरुवातीच्या कालावधीमध्ये केलेलं आहे ते खरंच खूप मला आवडलं. खुर्ची सम्राट टास्क असेल किंवा मेघासाठी काही काही गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या होत्या, तिचा पू फाडलेला होता वगैरे. खरंच त्या दोघींची मैत्री खूपच छान राहिली. त्या गोष्टी लक्षात ठेवून मेघा तिच्याशी एकदम शेवटपर्यंत पॉझिटिव्ह राहत होती. आपण असं विचार करत होतो की ती काय इतकी छान राहते सईशी, पण कुठेतरी आपण विसरलो असेल तिच्या पहिल्या गोष्टी सईच्या, पण मेघा बिलकुल विसरलेली नव्हती. म्हणून ती शेवटपर्यंत तिच्याबद्दल काही निगेटिव्ह बोलत नव्हती. आणि मी एका माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे खरोखर एक कॉमन लोकांना किंवा कॉमन मुलींना, कॉमन हाऊसवाईफना सुद्धा एकदम एनकरेज करणारी तिची जर्नी होती. कितीही, तिनं तेच सांगितलं व्हिडिओमध्ये की कितीही संकट आली किंवा सगळं घर तिच्या विरोधात होतं, सगळं घर किंवा सगळ्या गोष्टी आपल्या विरोधात असतील पण तुमच्या मनात इच्छा असेल तर तुम्ही ती गोष्ट करूच शकता, हे तिने एकदम छानपणे सांगितलं.
नाही. तर ती त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत होती की माझ्या घरातल्यांनाही आणि फॅन्सनाही इतकं टेन्शन आलेलं होतं की लास्टच्या काही दिवसांमध्ये ती एकटी झाली किंवा तिला खूप त्रास होतोय याचं. घरचे म्हणजे तिचे मिस्टर असं बोलत होते की मी जाऊन आता पैसे फाईन भरून तिला घेऊन येतो, इतकं नकोसं झालेलं आहे. लास्टच्या कालावधीमध्ये तिचं जे काही रडणं किंवा 1-2 दिवस तिचे खूपच बेकार गेले. त्यावेळेला मेघा स्वतः बोलते की ते जरी मला घ्यायला आले असते तरी सुद्धा मी परत आले नसते. आणि हे कुठेतरी फायटिंग स्पिरिट प्रत्येक मुलीमध्ये हवं. कितीही आपल्या विरोधातल्या गोष्टी असतील तर आपली गोष्ट जर चांगली असेल तर त्याच्यासाठी ठाम राहिलंच पाहिजे. जर आपण चुकीचं असू तर ती चूक एक्सेप्ट केली पाहिजे, माफीही मागितली पाहिजे. पण जर ती गोष्ट चुकीची नसेल आणि त्या गोष्टीतून काहीतरी चांगलं होणारच असेल तर खरोखर तेच फायटिंग स्पिरिट राहिलं पाहिजे. सर्वांना सोबत घेऊन सुद्धा कसं ते फाईट करता करता सुद्धा ती सर्वांना कशी सोबत घेऊन राहायची ते सुद्धा एक पाहण्यासारखं होतं किंवा घेण्यासारखी गोष्ट होती ती सुद्धा. मेघाच्या जर्नीनी बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या आपल्याला आणि बाकीच्याही लोकांच्या की त्यांना प्रत्येकाला महेश मांजरेकर सर ओरडल्यानंतर ते कसे सुधारत गेले हेही बिग बॉस म्हणजे खरोखर आपल्या रिअल लाईफमध्ये सुद्धा आपल्याला फॉलो करण्यासारखा शो आहे. कसे मित्र असावेत, कसे मित्र असू नयेत, कसं राहावं लोकांशी, कसं बोलावं किंवा सगळ्या गोष्टी विरोधात असतील तर कसं स्ट्रॉंग राहावं किंवा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतील तरी सुद्धा कसं त्या पॉझिटिव्ह गोष्टी सुद्धा पचवता आल्या पाहिजेत. खूप जास्त हवेत न जाता सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही सिनियर ऍक्टर होते एकदम स्वतःला पॉझिटिव्ह समजून जे काही एकदम हवेत राहायचे किंवा आम्हाला फॅन्स वाचवणारच, नॉमिनेशन स्वतःहूनच म्हणजे अवलंबायचे, त्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपल्याला रिअल लाईफमध्ये सांगतात की कितीही पॉझिटिव्हिटी आपल्या सोबत असेल तरी सुद्धा डोक्यात हवा नाही जाऊ द्यायची. आपण ती पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटीमध्ये सुद्धा बदलू शकते किंवा ती पॉझिटिव्ह गोष्ट निगेटिव्ह होऊ शकते याचं कुठंतरी भान ठेवायला पाहिजे. आणि निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह येणार आहे, पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह येणार आहे, या दोन्हींसाठी आपण तयार राहिलं पाहिजे. हे शिकवण्यासाठी हा शो एकदम मस्त होता. आणि मला वाटतं 2-1 महिन्यातच नवीन हिंदीचाही शो येईल. आपण त्या शोचेही रिव्ह्यूज करूया. आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील तुमचे ते विचारायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या टिप्स हव्या असतील त्या विचारायला विसरू नका. त्यानंतरचे माझे व्हिडिओ जे असतील ते टिप्स बद्दलचेच असतील. हाच फक्त एक व्हिडिओ होता, ते तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं की बिग बॉस जर्नीतून आपणही बरंचसं काही शिकलो, म्हणून हा शेवटचा व्हिडिओ बिग बॉस जर्नी बद्दलचा. आणि तुम्हाला परत एकदा मी मेघानं सांगितलेल्याच गोष्टी सांगेन की आता एकदम शो जिंकलेला आहे. मेघा फॅन्सनी तर मेघाच्या हातात ट्रॉफी दिलेली आहे. तिला जे हवं होतं, मेघा अल्टिमेट विनर होती आणि आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. त्यामुळे बाकीच्या कोणत्याही कंटेस्टंटना असं काहीही बोलण्याची गरज नाहीये किंवा काहीही कोणालाही ट्रोल करण्याची गरज नाहीये. आता जे आपल्याला हवं ते झालेलंच आहे. आणि सर्वांनाच जवळजवळ बाकीच्या सुद्धा कंटेस्टंटच्या फॅन्सना माहितीच होतं की मेघा विन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांनी कुठेतरी मान्यच केलं होतं. अशा प्रकारे आपल्या आवडत्या कंटेस्टंटबद्दल प्रेम दाखवत राहूया. आणि प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलबद्दलही माझ्या चॅनलवरही सर्वांनी जे काही प्रेम केलं, सर्वांच्या ज्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या त्या खरंच मला खूप सपोर्ट करणाऱ्या होत्या. आणि यापुढेही तुमचं प्रेम असंच राहू दे. जर तुम्हाला युजफुल अशा टिप्स नसतील तरी ज्यांना युजफुल आहेत अशा लोकांना शेअर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. टेक केअर, बाय.